वाऱ्यामुळे नाही तर भारतीय सैनिकांच्या श्वासामुळे फडकतोय आपला तिरंगा। रसिक हो, तुम्ही जर खरे देशभक्त असाल तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघणार याची मला खात्री आहे। भारतीय सैन्य किंवा इंडियन आर्मी म्हणताच आपल्या डोळ्यासमोर येतात देशाच्या संरक्षणासाठी झटणारे, दिवस रात्र एक करून मायभूमीचं रक्षण करणारे वीर सैनिक। भारताचं संरक्षण करण्यासाठी दरवर्षी शेकडो जवान इंडियन आर्मीमध्ये भरती होतात। शत्रूशी लढताना काही जवान देशासाठी शहीदही होतात। अशा जवानांचं त्यांच्या मूळ गावी स्मारक उभारण्यात येतं। असं म्हटलं जातं की खऱ्या देशप्रेमीच्या शरीरातले प्राण जरी काढले तरी त्याची देशभक्ती मरत नाही। त्याचं जिवंत उदाहरण देत आज आम्ही तुम्हाला अशा एका वीर सुपुत्राची कथा सांगणार आहोत ज्याचं भारतीय लष्करानं चक्क मंदिरच मानलंय। विश्वास होत नाहीये ना? कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या सैनिकाचा आत्मा देशाच्या सीमेचे रक्षण करू शकतो का? तुम्हा सर्वांना हा प्रश्न विचित्र वाटेल की हे कसे शक्य आहे। आज आम्ही अशा सैनिकाची रहस्यमय कथा तुम्हाला सांगणार आहोत जो शहीद झाल्यानंतर सुद्धा सीमेवर भारत मातेची रक्षा करत आहे। ज्याबद्दल सिक्कीमच्या जनतेला किंवा तिथे तैनात सैनिकांना जरी तुम्ही विचारले तर तेही सांगतील की हो, हे खरे आहे, हे होऊ शकतं आणि गेल्या 56 वर्षापासून हे सातत्याने होत आहे। लाख अडचणी येऊ देत पण या ठिकाणी भारतीय सेनेचं कोणीच वाकडं करू शकत नाही, कारण इथे आपल्या सर्व सैनिकांबरोबर एक असा सैनिक सुद्धा तैनात आहे जो दिसत नाही पण तिथे उपस्थित आहे। हो, आम्ही बोलत आहोत बाबा हरभजन सिंग यांच्याबद्दलच। बाबा हरभजन सिंग यांचा जन्म 30 ऑगस्ट 1946 रोजी पंजाबमधील गुजरानवाला गावात झाला। फाळणीनंतर हे गाव पाकिस्तानात विलीन झाले। हरभजन सिंग 9 फेब्रुवारी 1966 रोजी भारतीय सैन्यात पंजाब रेजिमेंटच्या 24व्या बटालियनमध्ये रुजू झाले। त्यांना लहानपणापासून लष्करात जाण्याची खूप आवड होती। सैन्यात भरती झाल्यानंतर त्यांना सिंगल कोरमध्ये घेण्यात आले होते। त्यानंतर 1968 मध्ये त्यांची बदली सिक्कीममधील नाथुला येथे करण्यात आली। 4 ऑक्टोबर 1968 रोजी हरभजन सिंग यांना सैन्यासाठी लागणारं राशन पाणी घोड्यावरून घेऊन जायचं काम दिलं होतं। त्या दिवशी पाऊसही खूप पडत होता आणि त्यात बर्फवृष्टी होत होती। घोड्यांचा ताफा तुक्कुला ते डोंगचुला मार्गाने जात असताना अचानक नाथुला खिंडीजवळ हरभजन सिंग यांचा पाय घसरला आणि ते जवळच्या नाल्यात पडले आणि निधन पावले। नाल्यातील पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे हरभजन सिंग यांचा मृतदेह घटनास्थळापासून 2 किलोमीटर लांब वाहून गेला। हरभजन सिंग दिसेनासे झाल्याने त्यांच्या सहकार्यांनी त्यांना शोधायला सुरुवात केली, पण त्यांना हरभजन सिंग बद्दल काहीच माहिती मिळाली नाही। त्या दिवशी भरपूर बर्फवृष्टी झाली होती, त्यामुळे शोधायलाही भरपूर अडचणी आल्या। 3 दिवसांच्या गहन शोधानंतरही त्यांचा काहीच थांगपत्ता न लागल्याने सेनेतील सर्वांना वाटलं की हरभजन आपल्या कामाला टाळण्यासाठी पळून गेले असतील। त्यामुळे सेनेकडून त्यांना पळपुटा म्हणून घोषित करण्यात आले आणि 3 दिवसाच्या अथक शोधानंतर अखेर शोधकार्य थांबवण्यात आले। पुढे एके रात्री हरभजन सिंग त्यांच्या प्रीतम सिंग नावाच्या सैनिक मित्राच्या स्वप्नात येऊन झालेली सर्व घटना सांगतात की नाथुला खिंडीजवळ पाय घसरून नाल्यात पडल्याने ते मरण पावले आहेत। पाण्याच्या जोरदार प्रवाहाने त्यांचं शरीर 2 किलोमीटर लांब आलेलं आहे। त्यांचा मृतदेह आता कुठे आहे ती जागाही ते प्रीतम सिंगना सांगतात। इतकंच नाही तर त्यांच्या मृतदेहाचा अंत्यसंस्कार नाथुलामध्येच करून जिथे त्यांची ड्युटी होती चोकियाचू येथे त्यांच्या बंकरमध्येच समाधी बांधण्यास सांगतात। मी इथेच माझी नोकरी करत राहीन। चीनने कोणतीही कारवाई करायच्या 72 तास अगोदर मी तुम्हाला त्यांच्या कारवाईबद्दल सांगत जाईन, असेही त्यांनी प्रीतम सिंगना सांगितले। सकाळ होताच प्रीतम सिंग हे स्वप्न त्यांच्या वरिष्ठांना सांगतात तेव्हा त्यांना ते खरं वाटत नाही, पण स्वप्नात सांगितलेल्या जागेवर बघायला काय हरकत आहे असा विचार करून सर्व सैनिक हरभजन सिंग यांना शोधायला त्याने सांगितलेल्या जागेवर गेले असता आश्चर्याची बाब म्हणजे हरभजनने सांगितलेल्या त्याच ठिकाणी त्यांचा मृतदेह आणि त्यांची रायफल सापडते। भारतीय सेनेकडून हरभजनना पळपुटा बोलण्याची चूक झाली होती। त्या चुकीला त्यांनी सुधारले आणि शासकीय इतमामात त्यांच्यावर सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात आले। रसिक हो, तुम्ही जर मराठी रहस्यमय कथा या आपल्या YouTube चॅनेलचा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। त्यानंतर त्या युनिटने सिक्कीमची राजधानी गंगटोकमधील जेलेपला दरी आणि नाथुला दरी दरम्यान तब्बल 14,000 फूट उंचीवर त्यांची समाधी बांधली। सुरुवातीला या गोष्टीवर कोणी विश्वास ठेवला नाही, पण पुढे बाबा हरभजन सिंग यांच्याबद्दलचा विश्वास लोकांमध्ये वाढायला लागला।
एकापेक्षा एक चमत्कार वाढायला लागले, लोकांची गर्दी वाढू लागली आणि ते लोकांच्या आस्थेचं एक पवित्र ठिकाण बनलं. त्यामुळे लोकांच्या विश्वासामुळे आणि आस्थेमुळे बाबा हरभजन सिंग यांच्या शौर्याचा सन्मान करत 1982च्या सुमारास त्यांच्या समाधीवर एक सुंदर मंदिर स्थापन करण्यात आले. या मंदिरात बाबा हरभजन सिंग यांचा पुतळा, त्यांचा फोटो, त्यांचे शूज, आर्मी ड्रेस, टोपी, बिछाना आणि इतर वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. येथे दररोज त्यांच्या शूजना पॉलिशही केले जाते. सकाळी जेव्हा मंदिर उघडले की बाबांच्या शूजना कधी कधी माती लागलेली दिसते, तर कधी त्यांचा बिछाना विस्कटलेला दिसतो. यावरून बाबा दिवस रात्र देशसेवा करत आहेत याची प्रचिती येते. बाबांची नजर सर्वांवर आहे, कारण कोणत्या सैनिकाकडून पुढे जाऊन कोणती चूक होणार असेल किंवा त्याच्या जीवावर बेतणार असेल तर त्या रात्रीच बाबा त्या सैनिकाला स्वप्नात येऊन त्याबद्दल सावधान करतात. भारत चीन सीमेवर नाथुला दरी ही एक अशी जागा आहे की जिथे वर्षभर थंड वातावरण असतं. थंडीमध्ये तर रक्त गोठणारी थंडी इथे पडते. बर्फाच्या डोंगरावर कधी पाय सरकतो तर कधी श्वास घ्यायलाही त्रास होतो. अशा जागेवर स्वतःला जिवंत ठेवणे हे एक मोठे आव्हानच असतं. तरीही आपल्या देशाचे जवान या जागेत ताकदीने उभे असतात. इथे चीनसारख्या कपटी दुश्मनासमोर सामना आहे, तेव्हा ना बेसावध राहणं शक्य आहे, नाही कोणती चूक शक्य आहे. कधीकधी या आव्हानात्मक जागेत उभे राहताना सैनिकांची हिंमत खचते. तेव्हा हरभजन सिंग त्यांचे डोळे उघडायला तिथे हजर असतात. त्यामुळे तेथील सैनिकांमध्ये नेहमी एक जबरदस्त ऊर्जा भरलेली असते. तसेच तिथे ड्युटी करणाऱ्या सैनिकांचं हेही मत होतं की सिक्कीमच्या जबरदस्त थंडीत एकाही सैनिकाला डोळा लागू शकत नाही, कारण जर डोळा चुकून लागला तर बाबांचा फटका गालावर पडायचा. यावरून सैनिकांना नेहमी भासायचे की हरभजन सिंग आपल्या बरोबर आहेत. एके रात्री हरभजन सिंग यांनी एका भारतीय सैनिकाच्या स्वप्नात येऊन सांगितलं की उद्या चीनी सेनेकडून माझ्या विरुद्ध तक्रारपत्र तुमच्याकडे येणार आहे. दुसऱ्या दिवशी तसंच झालं. चीनकडून हरभजन सिंग यांच्या विरुद्ध तक्रारपत्र आलं. त्यात लिहिलं होतं की तुमचा एक सैनिक भारत चीन सीमेवर रात्रीच्या वेळी घोड्यावरून गस्त घालत असतो, त्याला थांबवा आणि ताबडतोब बोलावून घ्या. जेव्हा भारतीय लष्कराने चीनला पत्राचं उत्तर पाठवलं की आमचा कोणताही सैनिक रात्रीचा सीमेवर गस्त घालत नाही, तेव्हा चीनचे लोकही आश्चर्यचकित झाले. पण त्यांनी कोणाला तरी रात्री सीमेवर गस्त घालताना पाहिलं होतं, ते तर सत्य होतं. पण जेव्हा बाबा चीनी सैन्याच्या स्वप्नात सुद्धा यायला लागले, त्यामुळे चीनी सैन्याचा सुद्धा बाबांवर विश्वास वाढला. असं नाही की भारतीय सैनिकांनाच हरभजन सिंग यांचे अस्तित्व जाणवायचे, तर चीनच्या सैनिकांना सुद्धा ते जाणवायला लागलं होतं. चीनचे सैनिकही ही गोष्ट मानतात की बाबा हरभजन सिंग सीमेची रखवाली करतात. भारत चीनमधील प्रत्येक फ्लॅग मीटिंगमध्ये बाबा हरभजन सिंग यांच्या नावाची रिकामी खुर्ची ठेवली जाते, जेणेकरून ते बैठकीला उपस्थित राहू शकतील. बाबांची 2 मंदिरं आहेत. जुनं मंदिर हे बाबांच्या विनंतीवरून बांधलं गेलेलं आहे. हेच खरं तर त्यांचं प्रमुख मंदिर आहे. या दोन्ही ठिकाणांची सर्व देखभाल आणि व्यवस्था आता भारतीय लष्करामार्फत करण्यात येते. लांबून लांबून लोक येथे बाबा हरभजन सिंग मंदिरात पूजा करण्यासाठी येतात. येथे येणारी लोक आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करतात आणि बाबा हरभजन सिंग यांच्या आत्म्याला श्रद्धांजली वाहतात. दरवर्षी 4 ऑक्टोबरला त्यांच्या पुण्यतिथीला मंदिरात विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. विशेषतः त्यांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी त्यांच्या मंदिरात भजन, कीर्तन व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मंदिराच्या आतमध्ये पेपर ठेवलेले असतात, त्यावर लोक आपापले नवस लिहितात. असं म्हटलं जातं की जेव्हा बाबा ड्युटी संपवून येतात तेव्हा ते लोकांचे नवस वाचतात आणि पूर्ण करतात. काही लोक नवसाबरोबर मंदिरात पाण्याची एक बाटली सुद्धा चढवतात. यामागे मान्यता ही आहे की कोणाला जर शारीरिक त्रास आहे किंवा काही आजार झालेला असेल तर त्याने पाण्याची एक बाटली चढवायची आणि 3 दिवसांनी ती बाटली परत घेऊन जायची. त्यानंतर 21 दिवस ते पाणी थोडं थोडं पिल्यामुळे त्यांच्या प्रत्येक समस्येचं निवारण होईल. बाबांच्या मंदिरात पाण्याच्या बाटल्यांचा ढीग पडलेला असतो, जो ह्या गोष्टीचं प्रतीक आहे की लोकांना विश्वास आहे की असं केल्याने त्यांच्या समस्येचं निवारण होणार आहे. सैनिकांसाठी मंदिर म्हणजे शक्तीचं एक केंद्र झालेलं आहे आणि हेच कारण आहे की जो नवीन सैनिक सैन्यात भरती होतो तो पहिलं या मंदिरात येऊन आपलं डोकं टेकवतो आणि मागणं करतो की बाबा त्याची रक्षा करतील. चीनमध्ये होत असलेल्या भारताविरुद्ध योजना, गुप्त बैठका यांची माहिती ते भारतीय लष्कराला देत असत. त्यावर अंमलबजावणी केल्याने चीनचे अनेक हल्ले रोखण्यात भारतीय लष्कराला यश आले होते.
त्यांचे हे देशप्रेम पाहून भारतीय लष्कराने त्यांचे वेतन आणि 2 महिन्यांची वार्षिक सुट्टी जाहीर केली होती। त्या सुट्टीत बाबा हरभजन सिंग यांना गावी जाण्यासाठी प्रथम श्रेणीच्या वातानुकूलित बोगीचं आरक्षण तिकीट काढले जायचे। विशेष म्हणजे त्यांच्या रिकाम्या बर्थवर बाबांचा फोटो आणि त्यांचे सामान ठेवले जायचे। ते सामान घेऊन गावी पोहोचवण्यासाठी 2 सैनिकही सोबत दिले जात असत। जेव्हा ते पंजाबमधील कापूरतेला येथे पोहोचायचे तेव्हा सर्व गाव स्टेशनवर यायचं। जेव्हा ट्रेनच्या बोगीतून बाबांची वर्दी, शूज आणि फोटो घेऊन सैनिक बाहेर यायचे तेव्हा संपूर्ण प्लॅटफॉर्म बाबांच्या जय जयकाराने उमटून जायचा। बाबांच्या फोटोला स्पर्श करण्याची जणू प्रत्येकाची चढाओढच सुरू व्हायची। इथे बाबा कुठेच नसायचे। जसं लोक त्यांच्या फोटोवर गुलाबजल शिंपडायचे, फोटोला हार घालायचे, तेव्हा असंच वाटायचं की कोणी शूरवीर खूप दिवसांनी सुट्टीवर घरी परत आला आहे। या व्हिडिओला बघून तुम्हीच सांगा की हे अंधविश्वास आहे की दैविक शक्ती, जे एका सैनिकाला निधनानंतर सुद्धा जिवंत समजलं गेलं। जेवढे लोक प्लॅटफॉर्मवरती उपस्थित असायचे ते बाबांची ट्रेन प्लॅटफॉर्मवर यायच्या अगोदरपासूनच बाबांचा जय जयकार सुरू करत असत। इथून जो उत्सव सुरू व्हायचा तो मिरवणुकीने त्यांच्या गावापर्यंत जाऊन पोहोचायचा। 2 महिने बाबा गावात आले की गावात सुख शांती असायची, पण त्यावेळी भारत चीन सीमेवर तैनाती मात्र वाढवावी लागायची, कारण चीनची माहिती देणारे बाबा सुट्टीवर असायचे। त्यावेळी संपूर्ण सीमेवर हाय अलर्ट असायचा। या 2 महिन्यात गाव भक्तिभावामध्ये बुडून जायचं आणि बाबांचं घर जणू गुरुद्वाराच बनायचं। 15 सप्टेंबरला सुट्टीवर आलेल्या बाबांची 15 नोव्हेंबरला सुट्टी संपायची। बाबांना पुन्हा ड्युटीवर घेऊन जायला 2 सैनिक यायचे आणि संपूर्ण सन्मानाने त्यांना ट्रेनने आपल्याबरोबर घेऊन जायचे। बाबांचं संपूर्ण सामान त्यांच्याबरोबर जायचं। हे प्रत्येक वर्षी बाबा सेवानिवृत्त होईपर्यंत 2006 पर्यंत चालू होतं। आजच्या या युगात ही गोष्ट अनाकलनीय आहे, अविश्वसनीय आहे, पण खरी आहे। बाबांच्या गावाचं नाव आहे कुका गाव, पण आता त्या गावाची ओळखच बाबा हरभजन सिंगने होते। बाबा एक सैनिक या पदावर रुजू होऊन मृत्यूनंतरही लष्कराच्या नियमाप्रमाणे पदोन्नती करत 2006 मध्ये कॅप्टन पदावरून सेवानिवृत्त झाले। त्यांची आई जिवंत होती तोपर्यंत त्यांची पेन्शन त्यांच्या आईला मिळत होती। बाबा हरभजन सिंग आज सेवानिवृत्त जरी झाले असले तरी ते आता 365 दिवस देशसेवा करत आहेत। इथे विश्वास विज्ञानावर भारी पडला आहे। जे सिक्कीम नाथूला येथे येतात ते या पवित्र ठिकाणी नक्की भेट देतात। अशा प्रकारच्या सर्व रहस्यमय जागांबद्दल शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये शिकवलं गेलं पाहिजे। नवीन पिढीला मार्गदर्शन करून त्यांना जागृत केलं पाहिजे। धन्यवाद।